मॅडम, सोनम वांगचुक द्वारा एक प्रोटेस्ट केला गेला आणि त्या प्रोटेस्टच्या माध्यमातून पुरा जनसमुदाय रस्त्यावर आला. त्यामध्ये दिल्लीचं प्रकरण आता सध्याच्या घडीमध्ये होत आहे. तर याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? जय भीम. प्रतिक्रिया काय, काल परिचय द्या. दिल्ली. परिचय. जय भीम. मी दिदी अंजली भारती. काल जे दिल्लीला प्रकरण घडलं तर म्हणजे एक धक्कादायक आहे की एक ते विद्यार्थ्यांना त्यांना असं मारहाण केलं दिल्ली पोलिसनी की जसं कोणी आतंकवाद्याला मारत आहेत. विचार करा तुम्ही, शिक्षासाठी ते पोरं रोडवर उतरले आणि रोडवर इतकं मोठं आपल्या जीवाशी खेळले. तुम्ही विचार करा, तुम्ही नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाओ आणि काल तिथं बेटीला दोन्ही हाताने झोडपे मारून कपडे फाटेपर्यंत मुलीला मारलं तिथं. म्हणजे किती मोठी धक्कादायक गोष्ट आहे, विचार करा तुम्ही. आणि मला असं वाटते की ह्या वेळेस ही कोण्या पक्षाची लढाई नाही, ही कुठल्या जेव्हा कोण्या अधिकाराची किंवा कोण्या जातीची इथं लढाई होते. आरक्षण जेव्हा उपोषणाला बसल्या जातो, जेव्हा कोण्या जातीचं उपोषण असते तेव्हा लगेच तिथं सरकार पोचतात आणि त्यांचं उपोषण सुटते. आता मी नाव घेत नाही पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. पण विचार करा तुम्ही, आमच्या देशामध्ये एका म्हणजे शिक्षणासाठी पोरं रोडवर रस्त्यावर उतरले, पण 20 दिवसापासून आमचे सोनम सर अंशनवर बसले. त्यांना असं उचलून नेलं जसं का मुर्दा उचलून नेतो सफेद कपड्यामध्ये. म्हणजे ही लोकशाही नाही, ही तानाशाही आहे आणि हुकुमशाही चालू आहे. तर हा फार मोठा अन्याय झालेला आहे कालच्या विद्यार्थ्यावर. तर मला असं वाटते प्रत्येक घरातून, कारण विद्यार्थी हा एका घरात नाही तर प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी आहे. तर मला असं वाटते पेपर लीक झाला, त्याच्यामध्ये 19 पोरांनी आत्महत्या केली, हिंदू पोरांनी. त्यांच्या अधिकारासाठी सोनम सर तिथे अंशनवर बसले की फक्त काय मागत आहे की आम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे. तर त्याच्यासाठी इतकं काल पोरांना म्हणजे कोणाचे डोके फुटले, कोणाचे हात, आणि पोरीचे तर बापरे कपडे फाटेपर्यंत मारलं. तर ही फार मोठी दुःखदायक गोष्ट आहे आणि मला असं वाटते की देशातल्या प्रत्येक माणसाला लाज वाटायला पाहिजे. हे जे काल झालं हे फार वाईट गोष्ट झाली आणि याच्यासाठी प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईनं, प्रत्येक वडिलांना तिथं उभं राहायला पाहिजे की जे होत आहे, आणि ही लढाई थांबली नाही पाहिजे. आता मी सगळ्या पक्षाला म्हणते, जर तुम्ही तिथे एक त्यांना समज द्यायला किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी जर येत असेल तिथं, मग काँग्रेस असो काही दुसरे पक्ष असो, तर आता कुठे जाऊन मेली तुम्ही? एकटी येऊन काय करता? तुमचा ताफा आणा ना तिथे, दाखवा ना तिथे तुम्ही. जर राहुल गांधी तिथे येत असेल तर राहुल गांधीने आपले 10 खासदार बोलवावं, 10 खासदाराचं तिथं ताफा बोलवावं. तर हे तर असं काही झालं नाही. तुम्ही एकटे आले तिथं, जर असं ताफ्यानं आले असते तर दिल्ली पोलीसवाल्याची हिंमत झाली असते का हात लावायची? आणि विचार करा तुम्ही, जे तिथं मिलिटरीवाले दाखवले ना, एकाही मिलिटरीवाल्याला बॅच नव्हता. म्हणजे विचार करा, हे सरकारचे गुंडे होते, हे दिल्ली पोलीस नव्हते. मी पूर्ण व्हिडिओमध्ये बघितले, ज्यांनी तिथं लाठीचार्ज केला, ज्यांनी तिथं आसू गोळे फेकले, जे लोकांचे हात जळले. विचार करा, कोण्या पोरीच्या तोंडावरही पडलं असेल, कोणी मेले जरी असेल तर त्यांनी कोणाला दाखवलं नाही काल काय झालं म्हणून. मग आमचा अभिजित दादा दिपके असेल, त्यांनी बिचाऱ्यांनी जो प्राणपणाला लावून विद्यार्थीसाठी तो लढत आहे. तर मला असं वाटते देशाच्या प्रत्येक आईनं, प्रत्येक वडिलांनं त्या पोराच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, मला असं वाटते. आणि एक महत्त्वाचा विषय आहे की इतकं सारं होऊन सुद्धा प्रधानमंत्र्याची काही प्रतिक्रिया नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते प्रतिक्रिया कशी देतील? ते म्हणतात ना, एकीकडं देवेंद्र, एकीकडं नरेंद्र, एकीकडं धर्मेंद्र. हे तिन्ही बाजू त्यांनी सांभाळलेले आहेत. ते कसे काय देतील राजीनामा, किंवा ते कसे काय याच्याबद्दल प्रतिक्रिया देतील? प्रतिक्रिया दिली असते तर 20 दिवसापासून सोनम सर अंशनवर बसलेले आहे. कोण्या जातीचा हे राहू द्या बरं, तिथं उपोषण लगेच पोहोचते त्यांचं पूर्ण सिस्टम. मला माहीत आहे सिस्टम बिलकुल चांगलं चालू नाही आहे. आणि अशा देशात राहिल्यापेक्षा नाही का, म्हणजे जिथं न्याय मिळत नाही आहे, जिथं अन्याय होत आहे साधं विद्यार्थ्यावर, हे कोण्या जातीची लढाई आहे का? हे जातीची लढाई नाही, हे कोण्या पक्षाची लढाई नाही, हे फक्त आणि फक्त शिक्षणासाठी. आणि आमच्या देशामध्ये शिक्षणासाठी जर आम्हाला लढाई करावं लागत असेल तर मला असं वाटतं याच्यापेक्षा कुठलंही दुर्दैव नाही. आणि मोदी साहेबांना मी सांगते, आमच्या देशाचे पंतप्रधान, अजून त्यांची प्रतिक्रिया, ते ऑस्ट्रेलियाला होते काल, आफ्रिकेला का ऑस्ट्रेलियाला होते, तिथल्या लोकांनी सुद्धा त्यांचा तिथं प्रतिकार केला, बहिष्कार टाकला त्यांनी की तुमच्या देशामध्ये विद्यार्थी मरत आहे आणि तुम्ही विदेशामध्ये फिरता. तर त्यांना सुद्धा तिथं पोलीसवाल्यांना अटक केलं, कारण यांची तानाशाही आहे, आता यांची हुकुमशाही आहे. कारण जेवढे अभिजित दिपकेचे जे हे आहेत फॉलोअर आहेत, जे त्यांचे चॅनल आहे, सगळे ब्लॉक करायच्या मागे लागलेले आहे की लोकांपर्यंत पोहोचले नाही पाहिजे. तर मला असं वाटतं अंधभक्तांना मला सांगायचं आहे
की ही लढाई कोण्या पक्षाची नाही, हे प्रत्येक आईच्या लेकराची लढाई आहे. तुमच्या मुलीसाठी, तुमच्या पोरासाठी, जे तुमची सून शिकत आहे त्यांच्यासाठी ही लढाई आहे. तर मला असं वाटते अंध भक्त जे आहेत त्यांनी घराच्या बाहेर निघावं आणि प्रत्येक आपल्या लेकराचा सपोर्ट करायला. मॅडम, अजून एक प्रश्न आहे की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्यानंतर काय जे पेपर फुटी आहे किंवा शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे हे खतम होईल? खतम होईल म्हणजे आम्हाला सिस्टम एकापासून चालू करावं लागेल ना. एकाला आता तुम्ही बघा, पूर्ण जर स्थानच तुमचं खराब असेल, घर चालवणारा पूर्ण स्थानच जर खराब आहे तर तुम्हाला एकाला खतम केल्यानं होणार नाही. तुम्हाला धीरे धीरे स्टेप टू स्टेप काम करावं लागेल. आज त्यांचा राजीनामा मागितला, आता काल आमचे विद्यार्थी म्हणत होते आणि सर्व लोक म्हणतात की आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही, आम्हाला नरेंद्र मोदीचा राजीनामा पाहिजे. पण हे राजीनामा कसे देतील तुम्हाला माहीत आहे, कारण मी पहिले स्पष्टवादी गायिका आहे, मी पुऱ्या भारतात बदनाम आहे. पहिलेच तुम्हाला माहिती आहे माझ्यावर काही झालं नाही तर मग इकडून मला फसवायचे कामं करतात, तिकडून फसवायचे कामं करतात. कारण खरं बोलणाऱ्यांना तुम्हाला माहित आहे या देशामध्ये एक तर केसा लावून अंदर टाकून देतात, एक तर त्यांचं नामोनिशान मिटून टाकतात पूर्ण चॅनल वगैरे बंद करून. आणि माझ्या संग तसंच झालेलं आहे, तसंच होत आहे. म्हणून आता मला असं वाटते की तुम्हाला जर सिस्टम चांगलं करायचं असेल तर सुरुवात करावं लागेल ना. आम्हाला एकाचा राजीनामा मागितला, उद्याचा आम्ही दुसऱ्याचा, तेव्हा कधी आम्हाला न्याय मिळेल ना. आणि न्याय कुठं मिळत आहे? कालचं तुम्ही तर बघितलं असेल ना काल काय झालं म्हणून. ते बघून अक्षरशः रडले मीच नाही तर पूर्ण भारतातले लोक रडत आहेत. पण तरी नरेंद्र मोदी साहेबांना ह्या गोष्टीचं काही नाही, कारण त्यांना लेकरं थोडी आहे, त्यांना मुलं थोडी आहे, त्यांना गम लागेल. जे पैदा करतात ना त्यांच्या इथं लागेल. त्यांनी कुठं पैदा केलं, त्यांना कुठं समजेल की जेव्हा पोरीवर 2-2 हाताचे झोडपे बसत आहेत, पोरीचे लेंगे फाटत आहे, पॅन्ट खाली घसरत आहेत, त्यांना काय इज्जतचा प्रश्न पडला? त्यांच्या पोटी जर एखादी कन्या असती किंवा एखादा सुपुत्र असता आणि जेव्हा त्या सुपुत्राचं डोकं फुटलं असतं तेव्हा मला असं वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना कळलं असतं की खरंच बा लेकरांचा दर्द काय असतो म्हणून. आता कशी त्यांची प्रतिक्रिया येईल?